विद्यार्थी जर जे शिक्षणाचे कम्प्युटरच्या बॅचमध्ये आहेत ज्या टायमिंगला, तर त्या टायमिंगला 20 विद्यार्थी सापडायला हवे. नाही तर काय होणार की बायोमेट्रिक जेव्हा अटेंडन्स लागेल प्रत्यक्ष तेव्हा विद्यार्थी नाही, कारण डोळ्याला दिसताना 100 विद्यार्थी आपल्या इथे दिसत नाही. ते काही बसचा प्रॉब्लेम असेल, याचा असेल, सगळ्या गोष्टी जरी आपण मान्य केला म्हणजे मिनिमम 50% अटेंडन्स असायला पाहिजे. 50% विद्यार्थी जे हजर नाही होत तर वेगवेगळी कारणं असतील, ती कारणं तुम्ही बघा काय कारण. पण आमच्या दृष्टीने आपण जर प्रामाणिक प्रयत्न करतोय रजिस्ट्रेशनच्या दृष्टीने, मला शिकवायला शिक्षक या ठिकाणी हजर आहेत, तर विद्यार्थ्यांची खूप जबाबदारी असणार आहे की आपण काय केलं पाहिजे, प्रामाणिकपणे त्या क्लासमध्ये येऊन ऍडमिशन सुद्धा घेतलं पाहिजे. तुम्हाला वेगळ्या नोकरीच्या संध्या येतील, पण त्याचबरोबर हे प्रशिक्षण घेत असताना या टायमिंगमध्ये पण तुम्ही 80% हजेरी तुमची असणं गरजेचं आहे. उगाच नाव दिलं, रजिस्ट्रेशन केलं, नंतर आलेच नाही, परीक्षेला आलं, असं होता कामा नाही. आपलं नशीब चांगलं आहे की आपण बायोमेट्रिक मशीन लागलेलं नाही, तो नशिबाचा दोष नाही, तो आपला दोष आहे, बरोबर. तर खरंच लागलं तर काय परिस्थिती येईल, तर त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाण्याच्या दृष्टीने आणि आपल्या इन्स्टिट्यूट आपल्या विभागाचं नाव चांगलं होण्याच्या दृष्टीने आणि तेवढी गर्दी म्हणजे आता 3 महिने तुमच्याकडे 100 विद्यार्थ्यांची गर्दी राहणार किंवा राहणं अपेक्षित आहे. कारण याच सेंटरला 100 विद्यार्थी आता रजिस्टर दिसत आहेत, आहे की नाही. तर मॅडम आल्या किंवा अजून सरकारी अधिकारी आले तर तेवढी संख्या तिथे अटेंडन्स घ्यायला बसते, तर तेवढी अटेंडन्स लागणं गरजेचं असतं. त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी तेवढी नक्की मेहनत घ्याल, ती घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं. दुसरं की काही कारणामुळे आपलं कमी शिक्षण झालेलं असेल किंवा काही कारणामुळे आपण पूर्ण प्रशिक्षण घेऊ शकलो नाही किंवा निहारिका फाउंडेशनचं 20 वाक्य आहे की बाबा ITIला नंबर तुमचा लागला नसेल, तुम्हाला ही संधी आहे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकून तुम्हाला नोकरीची काय मिळणार आहे सुरुवातीला समजून. मला सांगा की असे कोणते